मागच्या वेळेस पांढऱ्या फुलाचं कलेक्शन केलं होतं. म्हटलं चला आता कलरफुल फुलांना तरी का सोडायचं, म्हणून आज त्यांचं कलेक्शन करावं म्हणून हातात मोबाईल घेतला. तर सुरुवात कुठून करावी हे कळत नव्हतं, म्हणून पटपट पटपट एक एक फुल कलेक्ट करत गेले. ही कर्दळे आहे, यात 2-3 कलर होते, पण आता सध्या 2च कलर आहे. हे ऑरेंज, येलोइश ऑरेंज एक आहे आणि एक रेडिश आहे. पण रेडचे एवढे मोठे फुलं होत नाही. हे माझ्या मते हायब्रिड आहेत. त्याला वास वगैरे काही नसतो, पण मग शो साठी छान दिसतात. इथं चिनी गुलाब पण आहे. आमच्या इकडे याला चिनी गुलाब म्हणतात. तुमच्या तिकडे काय म्हणतात याला कमेंट करून नक्की सांगा. यात 2-3 कलर आहेत, पण आता सध्याला एकच कॅप्चर करता आलं. नंतर हे गुलाबाचे मम्मीने 2 ते 4 वेगवेगळ्या कलरची रोपे आणलेली होती. फक्त आता लाल एवढंच कलर राहिलेला आहे. 2 आहेत झाडं गुलाबाचे, त्यात दोन्ही पण लालच आहे. त्याच्यामुळे बाकीचे सगळे होते, पांढरा होता, पिवळा होता, केशरी सुद्धा होता, पण ते सगळे नाही टिकले. त्याच्यात फक्त हे 2 कलरच राहिलेले आहे. त्यानंतर हे आमच्या जुन्या घरासमोर खूप मोठं पारिजातकाचं झाड आहे. त्याला गणपतीच्या वेळेस खूप म्हणजे खूप सारे फुलं येतात. आता एवढे नाही, त्यामुळं फक्त कळ्या उमललेल्या होत्या, संध्याकाळी तेवढेच कॅप्चर केल्या. आणि हे काळ्या धोत्र्याचं झाड म्हणतात, आमच्या तिकडे त्याला काळा धोत्रा म्हणतात. महादेवाला ते फुल, त्याचं फुल किंवा त्याचे जे बिया असतात ते वाहतात. ते चांगलं असतं दारासमोर, असं म्हणून मम्मीने लावलेलं आहे. बाकीचे हे नॉर्मल जे रेग्युलर फुलं असतात आपल्या दारासमोर तेच आहे. ही लाल कर्दळी आहे, मगाशी आपण ऑरेंज बघितली त्यातलीच. आणि बाकीचे मग झेंडू वगैरे, सदाफुली वगैरे, किंवा मग ही कळीचं फुल सुद्धा आहे.